प्रथम मी माणगाव मतदारसंघातील सर्व जनतेचे आभार मानते, कारण की हा विजय फक्त माझा नाहीये तर संपूर्ण माणगाव मतदारसंघाचा आहे. आणि आज त्यांच्यामुळे की जिल्हा परिषदची निवडणूक मी जिंकली आहे, तर मी त्यांचाच विजय जाहीर करेन. तुमचे वडील जिल्हा सदस्य होते, त्यांनी तो विकास काम केला होता. आई पण सरपंच आहेत. एकंदरीत ह्या विकास कामांची कुठंतरी तुम्हाला पोचपावती या निवडणुकीमध्ये मिळाली? हो, या विकास कामाची मला पोचपावती नक्कीच मिळालेली आहे. आणि त्याच पद्धतीने तोच वारसा पुढे घेऊन मी राजेश पाटील साहेब, माननीय राजेश पाटील साहेब आणि आदरणीय नंदाताई बाभुळकर मॅडम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ही निवडणूक मी जिंकलेली आहे. आणि या तिघांचाही यामध्ये हातभार खूप मोठा आहे आणि मोलाचा आहे. आणि यांचाच विकास हा पुढे घेऊन चालवण्यासाठी याच ध्येयधोरणांनी मी प्रत्येक गावामध्ये विकास आणेन. सर्वात तरुण जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये आता आगमन होणार, याबद्दल काय सांगाल? याबद्दल ही एक तरुण पिढीसाठी प्रेरणादायी गोष्ट ठरलेली आहे. आणि आता नवीन ऊर्जा माझ्यामध्ये आहे, नवीन विचार आहे. तर या सगळ्यामुळे निश्चितच विकास हा चांगल्या पद्धतीने होईल आणि तो मी व्यवस्थित करेन.